श्री साईबाबांचे समकालीन भक्त कैलासवासी श्री दगडूभाऊ बापू गायके पाटील यांच्या 98व्या पुण्यतिथीनिमित्त गायके पाटील परिवाराच्या वतीनं गेल्या 5 वर्षांपासून अनावश्यक खर्चांना फाटा देत अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला असून शिर्डीतील साई आश्रय अनाथाश्रमात चिमुकल्या अनाथ मुलांना व आजी आजोबांना स्नेहभोजन देत साई भक्त श्री दगडूभाऊ बापू गायके पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या प्रसंगी श्री साईबाबांच्या आणि साई भक्त दगडूभाऊ गायके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व चिमुकल्या अनाथ मुलांना स्नेहभोजन देण्यात आले। यावेळी बाबूराव गायके पाटील, यशवंत गायके पाटील, निलेश गायके पाटील, जनार्दन गायके पाटील, सतीश गायके पाटील, ज्ञानेश्वर गायके पाटील, प्रमोद बाबूराव गायके, गणेश गायके पाटील, राजेंद्र गायके पाटील, अमोल निवृत्ती गायके पाटील, आशिष गायके पाटील, अरुण गायके पाटील, निवृत्ती गायके पाटील, शिवाजी गायके पाटील, मयूर ज्ञानेश्वर गायके पाटील, नंदूभाऊ गोंदकर पाटील, सर्जेराव कोते पाटील, कमलाकर कोते पाटील, राजूभाऊ कोते पाटील, महेंद्र शेळके पाटील, नगरसेवक बापू ठाकरे, वसंत गोंदकर पाटील, गणेश दळवी, रजनीताई गोंदकर पाटील, जयश्री गायके, सविता गायके, विमल गायके, संजय गायके, सुवर्णा गायके, आदिती गायके, राधिका गायके, शशिकला कोते, समकालीन साई भक्त दगडूभाऊ बापू गायके पाटील परिवार उपस्थित होते। आज या ठिकाणी दगडूभाऊ गायके यांची 98 पुण्यतिथी निमित्त इथे गायके परिवाराच्या वतीनं खरोखर एक प्रेरणादायी उपक्रम त्यांनी इथं राबवलेला आहे। साईबाबांनी त्यांच्या हयातीत जी शिकवण सगळ्या समाजाला दिली की अन्नदान करणे, सेवा करणे, वडीलधाऱ्यांची सेवा करणे, अनाथांची सेवा करणे, तीच परंपरा हे गायके पाटील परिवार हे 98 वर्षापासून ही चालू ठेवलेली आहे। त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी प्रवासात माझ्या नगरपालिकेच्या वतीनं व आमच्या गोंदकर कुटुंबाच्या वतीनं मी गायके पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज गायके कुटुंबातील साई भक्त दगडू बापू गायके बाबांचे सोबदार होते आणि जे साई सेवक बाबांची त्यांनी सेवा केली असे साई भक्त त्यांची 98वी पुण्यतिथी गायके कुटुंबीय आज साजरी करत आहेत आणि नेहमीच ते अनाथालयात येऊन अन्नदानासारखं बाबांचं जे तत्व होतं की अन्नदान करणे आणि स्वतः ते अन्न शिजवून दुसऱ्याला द्यायचे आणि मग सेवन करायचे, तर ती परंपरा त्यांच्याच साई भक्तांकडून त्यांच्या घराण्यात सगळेच आजपर्यंत ती परंपरा चालू ठेवली, याचा खरंच आम्हाला शिर्डीकर म्हणून खूप सार्थ अभिमान आहे आणि त्यांनी ती अशीच साजरी करावी अशी साईचरणी प्रार्थना करते। आज साई भक्त दगडूभाऊ गायके यांची पुण्यतिथी, त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे वंशज बाबूराव पाटील गायके, जनार्दन पाटील गायके, यशवंतराव पाटील गायके हे सर्व या ठिकाणी व त्यांचा परिवार या ठिकाणी साई आश्रमात येऊन सर्व अनाथ मुलांना आणि आजोबांना जेवणाचा प्रोग्राम केलेला आहे। मी सर्वांना विनंती करील की बुवा आपण साईबाबांनी सुद्धा अनाथांची सेवा केलेली आहे आणि बाबांनी खूप अन्नदानाचं काम केलेलं आहे। या निमित्ताने गायके परिवारांनी ज्याप्रमाणे पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या ढोंगासोंगात न करता अनाथांमध्ये साजरा केला, तसाच सर्व गावांनी पण किंवा आपल्याकडे जो कार्यक्रम असेल तो ह्याच पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि अनाथांना मदत केली पाहिजे किंवा अनाथांना अन्नदान केलं पाहिजे, हीच खरी साई भक्ती किंवा साई सेवा ठरेल। आणि मी परत पुण्यतिथी निमित्त सर्व गायके परिवाराला शुभेच्छा देतो। ओम साईराम। आदरांजली। मी या निमित्ताने सर्व गायके परिवाराला आदरांजली आणि दगडूभाऊ गायके यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो। ओम साईराम। आज आमचे वंशज श्री कैलासवासी दगडूभाऊ गायके यांची पुण्यतिथी आज या ठिकाणी साई आश्रमामध्ये साजरी होत आहे। मला या ठिकाणी असं कौतुक करूशी वाटतं की असे काही उत्सव आहे की ते या अनाथ आश्रमामध्ये जर साजरे केले तर त्याचं अनेकोत्तम फळ आपल्याला मिळेल आणि असंच आमच्या या परिवाराने अनाथ आश्रमामध्ये दगडूभाऊंची पुण्यतिथी साजरी करावी हीच माझी इच्छा आहे। साई भक्त दगडूभाऊ गायके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। आदरणीय श्री दगडूभाऊ गायके पाटील जे आपले श्री साईबाबा यांचे परमपूज्य साई भक्त यांची आज 98वी पुण्यतिथी या ठिकाणी आपल्या साई आश्रय परिवारामध्ये अतिशय आनंदाने आणि एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आपल्या साई आश्रयाच्या मुलांबरोबर
तसेच आजी आजोबांबरोबर या ठिकाणी साजरा करत आहे. आणि खरोखर अशीच प्रेरणा सर्वांनी घ्यावी की पुण्यतिथी, जयंती असो किंवा वाढदिवस असो, या साई आश्रयातील अनाथ मुले असतील, आजी आजोबा असतील, निराधार महिला असतील, यांच्यासोबत अशी पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे खरोखर साईंची सेवा करणं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आणि खरोखर असंच गायके परिवार कुटुंबाकडून या अशीच साई सेवा नेहमी घडत जावो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. ओम साईराम. प्रथम दगडू भाऊ बापू पाटील गायके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही अनाथ आश्रम येथे पुण्यतिथी साजरी करीत आहोत. तरी लहान मुलांना जेवण व भोजन द्यायचा कार्यक्रम आम्ही गायके पाटील परिवाराकडून ठेवलेला आहे. आम्ही साधारण 4 ते 5 वर्षापासून इथं अनाथ आश्रममध्ये ती साजरी करीत आहोत. बाकीचा बाहेर इतर खर्च करण्यापेक्षा, अनावश्यक खर्च करण्यापेक्षा आम्ही इथं अनाथ मुलांना जेवण देऊन पुण्यतिथी साजरी करतो. तरी इथं पुण्यतिथी साजरी करून एक मनाला वेगळं समाधान लागतंय. इतरांना बी मी विनंती करतो का आपले बी वाढदिवस, कुठलं बी सामाजिक काम किंवा काही बी असलं तरी अनाथ आश्रममध्ये येऊन ह्या अनाथ मुलांना तुम्ही अन्नदान करा किंवा तुमच्या मार्फत जसं तुमच्या सहखुशीने असेल तसं खुशीने तुम्ही देऊ शकता. साई भक्त दगडू भाऊ पाटील गायके यांना मी आमच्या गायके पाटील परिवाराकडून आदरांजली वाहतो. आज या ठिकाणी स्वर्गीय दगडू भाऊ बापू पाटील गायके यांची 98वी पुण्यतिथीनिमित्त सर्वजण या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलेले आहेत. ही पुण्यतिथी साजरी करत असताना आपल्याला बायजमा परिवारातील सदस्य सर्जेराव कोते, तसेच नूतन नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, तसेच आदरणीय सौ रजनीताई गोंदकर या पण या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आलेले आहेत. सर्व संपूर्ण गायके परिवार या ठिकाणी हजर आहे पुण्यतिथी साजरी करण्यासाठी. आणि पुण्यतिथी साजरी करीत असताना आपण अनाथ आश्रमात अन्नदान करून ही पुण्यतिथी साजरी करत आहोत. साईबाबांची शिकवण होती, साईबाबा स्वतः अन्न शिजवून लोकांना वाढायचे आणि मग ते सेवन करायचे. त्याचप्रमाणे तोच पायंडा आपण पुढे चालत ठेवून आपण प्रथमतः अन्नदान करून पुण्यतिथी साजरी करत आहोत. तसेच आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल गायके परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. साईबाबांचे समकालीन साई भक्त दगडूभाऊ बापू पाटील गायके यांची 98 पुण्यतिथी श्री गणेश दळवी यांच्या साई अनाथ आश्रममध्ये साजरी करतोय. आणि सर्व मुलांना जेवण दिल्याबद्दल आम्हाला असं खूप छान वाटतंय. आणि मी गायके कुटुंबाची सून असल्याने मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आज समकालीन साई भक्त दगडूभाऊ गायके पाटील यांची 98वी पुण्यतिथी गणेश दळवी यांच्या साई आश्रमामध्ये साजरी केली गेली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही इथे साई आश्रमामध्ये अन्नदान करून पुण्यतिथी साजरी केली. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून भाऊ गायके यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली. आज या ठिकाणी दगडूभाऊ गायके यांची 98वी पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी साई आश्रय या परिवारामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम गायके कुटुंबियांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. व असेच कार्यक्रम यापुढेही त्यांनी गोरगरिबांसाठी करावे ही विनंती. साई भक्त दगडूभाऊ गायके यांना गोंदकर कुटुंबियातर्फे भावपूर्ण आदरांजली. साईबाबांचे समकालीन भक्त स्वर्गीय दगडूभाऊ बापू गायके पाटील यांची आज 98 पुण्यतिथी गायके पाटील परिवाराच्या वतीनं शिर्डीतील अनाथालय या अनाथ आश्रमामध्ये आज गायके पाटील परिवाराच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी गायके परिवारातील सर्व सदस्य, शिर्डीतील ग्रामस्थ, विविध नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सगळ्यांच्या उपस्थित आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये ही पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी केली. खऱ्या अर्थानं या अनाथालयाचं स्वरूप बघत असताना अनेक छोटे मोठे लहान मुलं या अनाथालयामध्ये आहे. आज गायके पाटील परिवाराच्या वतीनं यांना मिष्टान्न भोजन देऊन खऱ्या अर्थानं या बालकांच्या चेहऱ्यावर एक आनंद, आगळा वेगळा आनंद निर्माण करायचं काम आज या गायके परिवारानं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं बघितलं तर
साईबाबा हयात असताना स्वर्गीय दगडूभाऊ बापू गायके पाटील यांनी बाबांची सेवा केली आणि असाच वसा हा आता सध्या गायके पाटील परिवारातील त्यांचे जे वंशज आहेत तेही आज ती सेवा करत आहे. खऱ्या अर्थानं याचा आनंद या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं बघायला मिळत आहे. आज मी या ठिकाणी स्वर्गीय दगडूभाऊ बापू गायके पाटील यांनाही आमच्या कोते पाटील परिवाराच्या वतीनं खरी आदरांजली या ठिकाणी वाहतो, त्यांना नमन करतो आणि त्यांच्या भक्तीचा जो अथांग सागर या शिर्डीकरांनी बघितलेला आहे तोच अथांग सागर आज या गायके पाटील परिवार आज सगळ्या शिर्डीकरांची असेल, साई भक्तांची सेवा आज करताना दिसत आहे असं खऱ्या अर्थानं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.